नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना संगहा सर्व संगास तोडी, मना संगहा मोक्ष तत्काळ सोडी, मना संगहा साधका शीघ्र सोडी, मना संगहा द्वैत निशेष मोडी. मनाच्या श्लोकातील उपदेशपर असलेल्या श्लोकातील हा शेवटचा श्लोक आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग मनुष्य सर्वात शेवटी सांगतो की जेणेकरून ऐकणाऱ्याच्या मनात तो साठून राहावा, त्याचे त्याने मनन करावे, त्या विचाराचे चिंतन करावे अशी अपेक्षा असते. म्हणूनच समर्थ संतसंगतीचे महत्त्व आपल्याला शेवटच्या श्लोकात वर्णन करून सांगतात. समर्थ संतसंगतीचे महत्त्व सांगताना म्हणतात की हा संघ सर्व आसक्तींना नष्ट करतो. मुळातच संतांना कसलीच आसक्ती नसते, ते कामनारहित असतात. पूर्ण समाधानी त्यांची वृत्ती असते. त्यामुळे तेच जर समाधानी असले तर आपणही त्यांच्याबरोबर राहून पूर्ण समाधानी होऊ शकतो. सर्व संसार पाश आपोआप तुटतील. माणूस देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करू शकेल. म्हणजेच आपल्यातील आत्म्याला तो स्वतंत्रपणे जाणू शकेल व त्या ज्ञानाच्या आधारावर तो आपल्या आत्म्याची भेट परमात्म्याशी घालून देईल व स्वतःच भगवंतमय होईल. म्हणजेच त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. एरवी मोक्ष मिळणे ही काही सोपी गोष्ट नाही. यासाठी अनेक उपाय आहेत, परंतु ते सर्व दीर्घ काळाचे आहेत व बेभरोशाचे, अनिश्चित असे आहेत. यज्ञ, दान, तप, पूजा, उपवास हे सर्व मार्ग आहेतच, परंतु या सर्वांना काही मर्यादा आहेत. त्यामुळे त्यातून भगवंत प्राप्ती होईलच असे नाही. पुन्हा त्या किती काळासाठी कराव्या लागतील हेही सांगता येत नाही. त्यासाठी शरीराने पुन्हा साथ दिली पाहिजे. एखादे व्रत करता करताच मृत्यूने गाठले तर मोक्षप्राप्तीचे काम अर्धवट राहील व त्याने आपल्याला काहीच लाभ होणार नाही. त्याऐवजी जर आपण संतसंगती धरली तर ही अनुभवी जाणते मंडळी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. या उलट ऐहिक सुखाची प्राप्ती चटकन होते. त्यामुळे तो तिकडे आकर्षिला जातो. नेमके काय बरोबर व काय चूक हे त्याला उमजत नाही. त्यामुळे त्याची अवस्था संभ्रमित होते. हेच ते माणसाच्या मनातील द्वैत होय. हे द्वैत संतांच्या संगतीमुळे समूळ नाहीसे होते. निशेष म्हणजे समूळ. त्यामुळे मनुष्य फक्त परमार्थाकडे व परमेश्वराच्या भक्तीकडे ओढला जातो व यामुळेच अंतिम सुख म्हणजेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो हे त्याला कळून येते. पण हे ज्ञान फक्त सज्जनांच्या सहवासामुळेच होते. त्यामुळे संतांची संगत धरावी हे समर्थ पुन्हा पुन्हा सांगतायत. जय जय रघुवीर समर्थ.